नागाव फाटा येथे कारच्या धडकेत मोटरसायकलस्वार जखमी। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथे कोल्हापूर स्टील समोर कारच्या धडकेत मोटरसायकलस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की शिवाजी कदम पुलाची शिरोली येथे राहतात। त्यांचा आयशर टेम्पो असून सायंकाळी 5 वाजता काम आटोपल्यानंतर ते आपला टेम्पो शिरोली एमआयडीसी येथे पार्किंग करून घरी निघाले होते। त्यांची मोटरसायकल नागाव फाटा येथे कोल्हापूर स्टील समोर आली असता त्याचवेळी पुण्याहून आपल्या कुटुंबियांसमवेत राहुल पाटील राहणार कळंबा हे आपल्या कारमधून येत होते। त्यांना महामार्गावरील दुभाजकाचा अंदाज न आल्याने दुभाजक चुकवायच्या नादात त्यांनी शिवाजी यांच्या दुचाकीला मागून धडक दिली। या धडकेत शिवाजी हे हवे तोडून स्विफ्ट गाडीच्या बोनेटवर पडून जखमी झाले, तर मोटरसायकल जवळपास 200 फूट फरफटत जाऊन सेवा रस्त्यावर पार्किंगला उभ्या असणाऱ्या टेम्पोला जाऊन धडकले। या अपघातात शिवाजी कदम हे जखमी झाले असून मोटरसायकल व कार गाडीचे नुकसान झाले आहे। नशीब बलवत्तर म्हणून नाही तर शिवाजी हे दुचाकीसोबत फरफटत गेले असते तर मोठी दुर्घटना घडली असते। घटनेनंतर शिवाजी यांच्या नातेवाईकांनी कार चालकास मारहाण केली। मारहाण केल्यामुळे राहुल हे कुटुंबियांसोबत असल्याने भयभीत झाले होते। जखमी उपचारासाठी शिरोली येथील खासगी इस्पितळात देण्यात आले आहे।